महायुतीच्या जागा वाटपावर आज रात्री तोडगा निघण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज रात्री नागपुरात बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर आणि संभाजीनगरसह नाशिकच्या उमेदवारीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। महायुतीची उद्या सकाळी 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद आहे। महायुतीच्या काही जागांवरचा तिढा अजूनही कायम आहे, त्यामुळे महायुतीचे नेते उद्या काय घोषणा करणार याबाबत उत्सुकता आहे। महायुतीचे नेते शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री अनिल पाटील, महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड यांची संयुक्त पत्रकार परिषद उद्या होतीये। अजित पवारांच्या विधानानंतर अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे। निधीचे पैसे मायबाप जनतेचे आहेत, त्यामुळे निवडणुकीसाठी जनतेच्या टॅक्सच्या पैशाची प्रलोभनं दाखवण्यात आचारसंहितेचा भंग नाही का, असा सवाल खासदार अमोल कोल्हेंनी केला। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी जुन्नरमध्ये खोचक टोला लगावला। एकनिष्ठ राहण्याचा आपल्या हृदयातील राम तेवढा जागवा। प्रभू रामचंद्र एकवचनी होते, एक पत्नी होते, त्यामुळे एका ठिकाणी ठाम राहिल्यानंतरच प्रभू श्रीराम पावतात, असा खोचक टोला कोल्हेंनी नाव न घेता शिवाजी आढळराव पाटलांना लगावलाय। राजकारणासाठी मराठा समाजाची बदनामी करू नका, जिल्ह्याचा खेळखंडोबा करू नका, मतं कमी मिळणं म्हणजे आपली बदनामी करण्यासारखं आहे, असं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलं। नांदेडच्या येळेगावात उमेदवाराच्या प्रचार सभेत ते बोलत होते। अर्धापूरच्या कोंढा गावात त्यांना विरोध झाला होता, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं। लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी कार्यकर्ते महायुती विरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई होणार आहे। अमित ठाकरेंनी याबाबत संकेत दिले, तर वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचं आहे, ते सोशल मीडियाच्या आहारी गेल्याची टीका अमित ठाकरेंनी यावेळी केली। महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांना यशवंत सेनेनं पाठिंबा जाहीर केलाय। यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब दोडतले यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। काही दिवसांपूर्वी यशवंत सेनेचे प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर यांनी जानकरांवर टीका केली होती, मात्र ती टीका त्यांची वैयक्तिक असल्याचं दोडतले म्हणाले। एमआयएमचा पुण्यातील उमेदवार निश्चित झालाय। पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अनिस सुंडके एमआयएम मध्ये आलेत। पुण्यातील कोंढवा परिसरात सुंडके यांचं प्राबल्य आहे।